विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई हरि दे दे हरि दे 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 हरि दे 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 विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर जय श्रीराम तो हा विठ्ठल बरवा
कर्म घेता झाले हो कर्म घेता झाले हो कर्म घेता झाले झाले कर्म घेता झाले झाले कर्म घेता झाले झाले कर्म घेता झाले कर्म प्रयत्न करता काही न झाले प्रयत्न करता काही न झाले पहा कृष्णाचे वैभव वैभव पहा कृष्णाचे वैभव पहा कृष्णाचे वैभव वैभव पहा कृष्णाचे वैभव कृष्णाचे वैभव अंतकाळी अंतकाळी हो अंतकाळी अंतकाळी हे अंतकाळी एकही नवता अंतकाळी रे मोहना
कर्म देता झाले, कर्म देता झाले, प्रयत्न करता काही न चाले। चौघे पुत्र दशरथा, मृत्यू समही एकही नवता। कृष्णा सारिखे वैभव, कृष्णा सारिखे वैभव, बंदी शाळेत वसुदेव। चौघे पुत्र दशरथा, मृत्यू समही एकही नवता। तुका म्हणे कर्मरेखा, कदा न चुके ब्रह्मादिका। चौघे पुत्र दशरथा, मृत्यू समही एकही नवता। विठ्ठल 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 नमो विठ्ठला, राजया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी। पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन नमन नमन। जय हो चला। पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन नमन नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन नमन नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन नमन नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यरासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा।
अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मुक्कम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत् कृपातमहं वन्दे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः आतार्ध हे आपुले चौफाळून आभले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मारूमार पवन सुत विनती मारूमार हे दुःख शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावी जवळी विठला प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा पहिली सूचना सांगते कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची नाही पुरुष मंडळ माझा आवाज येतो ना हा बडबड करायची नाही आणि विशेष करून माझ्या माता भगिन्या तुझं काय चाललंय माझं काय चाललंय नातवंडाचं बरं आहे का मुलाचं बरं आहे का सुनबाई बोलते का नाही बोलते का नाही सगळ्या गप्पा मारू आपण पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगट चालेल ना चालेल का हो नाही म्हणा ना काहीतरी चालेल ना हा हो म्हणता त्या काय टेन्शन नाही पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही कीर्तनामध्ये बडबड जर केली तर पुढच्या जन्मी कोण होतो माहिती का बेडूक भुवनी येईना जन्मा बेडूक भुवनी येईना जन्मा कीर्तनी बडबड करिलो जो कोणी कीर्तनी बडबड करिलो जो कोणी बेडूक भुवनी येईना जन्मा बेडूक भुवनी येईना जन्मा कीर्तनी बडबड करिलो जो कोणी बेडूक भुवनी येईना जन्मा बेडूक भुवनी येईना जन्मा येईना कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी
येईल जन्मा पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचंय आता शांत बसा. विठाला 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 विठाला. आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजनीय मातोश्री कैलासवासी राहीबाई बाळू झाडगे आई साहेबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार परी पाहुणे सगळे स्वरे मंडळी आपण सर्वजण आज या ठिकाणी हा कार्यक्रमाकरता जमलेले आहात. तसेच आई साहेबांच्या पश्चामध्ये त्यांचे 3 मुलं त्यांच्या 2 मुली त्यांचा गोड असा परिवार मुलं आहेत. श्रीमान माजी पोलीस पाटील श्रीमान सोन्याबापू बाळू झाडगे श्रीमान नामदेव बाळू झाडगे श्रीमान चांगदेव बाळू झाडगे त्यांच्या मुली आहेत गंगा भागीरथी मीराबाई नाना शेरमाळे सौभाग्यवती नंदा आप्पासाहेब धनगुटे जावई आहेत डॉक्टर बाप्पासाहेब आसाराम धनगुटे त्यांचे नातू आहेत श्रीमान ज्ञानेश्वर सोन्याबापू झाडगे पुतणे आहेत अशोकदादा असतील दत्तात्रय दादा असतील राजेंद्र दादा असतील नातवंड आहेत त्यांचे मच्छिंद्र दादा विनायक दादा शिवनाथ दादा आणि सतीश दादा. अतिशय गोड असा परिवार या ठिकाणी हा राहीबाई आईंचा आणि खरं तर आईंच्या जाण्यानं या झाडगे परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या ह्या आई साहेबांना एक सद्गती प्राप्त होण्याकरता मोक्ष प्राप्ती होण्याकरता आपण आज या ठिकाणी जमलेला आहात. विठाला 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 विठाला. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता मला संपर्क झाला आई साहेबांचा संपूर्ण झाडगे परिवार असेल आणि ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये अतिशय उच्च असं नाव आहे आदरणीय या ठिकाणी नवनाथ महाराज गडाख. खरं तर महाराजांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता संपर्क मला झाला त्यांचे मनापासून धन्यवाद. तसेच माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावर माझे पायावरी या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी अगदी तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबराया. कोण तुकोबराया त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अगणितची दिव्यता वेद मंत्रांची ममता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता की ज्यांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती हे 3ही गुण ज्यांच्या देहामध्ये वास करतात ना देहूचे सुप्रसिद्ध असे साधू कोण तुकोबरा त्यांचा अधिकार आहे का. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबऱ्यांचा अधिकार किती मोठा होता आहे का. ज्या यमाला आपण घाबरता ज्या काळाला आपण घाबरता आणि अशा काळाने माझ्या तुकोबांचं नाव जरी ऐकलं ना तरी त्या यमाला कापरे भरायचे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे न यम
धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ? बाई पुरुष मंडळ आपलं नाव बायकोनं किती वेळा घेऊ द्या पण कापरे भरत हा नाही म्हणतात कुशाल, पण बरोबर आहे. आपला अधिकार किती मोठा, तुकोबऱ्यांचा अधिकार एवढा मोठा की का त्या ठिकाणी घाबरायचा आणि आशाता काळाच्या डोक्यावर पाय ठेवला. माझ्या तुकोबारायांनी देहू निवासी असलेले जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा जन्माला आलेला हात. पण जे कर्म आपण करतो ना, मग चांगलं जर कर्म असेल चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळेल. पण ज्या दिवशी तुम्ही वाईट कर्म कराल, एखाद्या व्यक्तीविषयी वाईट बोलाल, दुसऱ्यासाठी खड्डा खोदाल, दुसऱ्याचं वाईट केलं की वाईट मात्र आपलंच होणार आहे. या ठिकाणी कर्माची महती सांगणारा 4 चरणांचा तुम्हाला आम्हाला उपदेश करणारा गोड असा भंग सेवे करता निवडलाय. विठ्ठला विठ्ठला कैलासवासी ज्या आई साहेबांच्या निमित्तानं कीर्तना करता आपण जमलेला आहात, त्या आई साहेबांना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. स्वतः तुकोबरे सांगतात की स्वतःचे आईबाप म्हणजे आपलं तीर्थक्षेत्र आहेत. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. आणि नव्हे ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका ना, एकदा का हीच माय माऊली आपल्या घरामधून निघून जाऊ द्या, एकदा का हीच आई आपल्या माहेरामधून निघून जाऊ द्या. महिला मंडळ तुम्ही 2 दिवस माहेरामध्ये जाऊन राहा आणि आपली आई आपल्या घरामध्ये नसू द्या. माहेरामध्ये गरम तर काऊ, आईशिवाय माहेर सुन्न सुन्न वाटतं, आईशिवाय माहेरामध्ये करमतच नाही. अशी प्रेम करणारी माऊली ज्या दिवशी आपल्या माहेरामधून निघून जाते नाही का, त्या दिवशी शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला तुम्ही कितीही आई आई म्हणा आणि आई म्हणून हाक मारा, पण आपल्या आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या बाईला येत नाही. आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर शेजे नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, निळ्या ओहाळा ये वढा तिच्या मायेचा पदर. आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. आई आई म्हणाला किती गोड वाटतं. आई हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं मायबाप. पण ज्या दिवशी आपल्या जीवनामधली स्वतःची आपली आई निघून गेली ना, का त्या दिवशी स्वतःच्या आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळत नाही. कारण का आई या शब्दाचा अर्थ काय तर ऐका. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन्हींचा मिलाप म्हणजे आई. त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांना आईसारखं दैवत आपल्या घरामध्ये निर्माण केलेलं आहे. एक वाक्य लक्षामध्ये घ्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 पात्रे फार महत्त्वाचे आहेत मायबाप. एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. याला कारण असं आहे का स्वतःची आई निघून गेल्यानंतर आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळू शकत नाही. आणि ज्या दिवशी स्वतःचा बाप निघून गेला ना, आपल्या बापासारखा विश्वास, आपल्या बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा मिळणे शक्य नाही. आई ती आपली आईच असते आणि बाप तो आपला बापच असतो. पण ऐका ना, हल्लीचं कलियुग आहे आणि आत्ताच्या कलियुगामध्ये कधी कधी अनेक मुलं म्हणतात ना की आई बाबा तुम्ही आमच्याकरता काय केलं, नाही बांधला बंगला, नाही बांधल्या माड्या,
नाही घेतल्या गाड्या आई बाबा, तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय, पण ऐका ना, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आई बापाचा, तुमच्या आमच्या सगळ्यांवरती एकच मोठा उपकार, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला, हेच लागे तरी पायाला, हेच लागे तरी पायाला, पाणी तिच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला. आईनं जन्माला घातलं, 9 महिने उदरामध्ये वागवलं असेल, आपला जन्म झाला, बापांना बोट धरलं, पालन पोषण केलं, त्या आई बापाचे उपकार आपल्या जीवनामध्ये आपण कधीच पडू शकत नाही. 2 व्यक्ती अशा आहेत, त्यांचे उपकार, त्यांच्या ऋणामधून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. शेतीचं उसण घेते माझ्या दारात बसून, माझ्या आईचं उसण, माझ्या बापाचं उसण, माझ्या जन्मल्यापासून, त्यांच्या उपकारामधून आपण कधी उतरा येऊ शकत नाही. कैलासवासी या राहीबाई आई या परिवारामधून निघून गेल्या. आईंच्या फोटोकडे बघा, अतिशय गोड असा आईंचा चेहरा, सात्विक असा आईंचा चेहरा, आणि अतिशय गोड अशी आईंची मूर्ती आहे. पण नाही का, या आईच्या पश्चामध्ये आईचे मुलं आहेत, पण या आईसारखं प्रेम या मुलांवर पुन्हा कुणी करू शकत नाही. कारण का, स्वतःची आई जर निघून गेली ना, आपल्या आईसारखं प्रेम, आपल्या आईसारखी माया, आपल्या आईसारखी ममता, वात्सल्य, जिव्हाळा या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळू शकत नाही. आईच्या पश्चामध्ये आईच्या मुली आहेत. पण ऐका ना, जेव्हा केव्हा रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, भाऊबीज असेल, या मुली आपल्या माहेरामध्ये येणार, पुन्हा कधीच आपली माय, पुन्हा कधीच आपली आई आपल्या माहेरात दिसणार नाही. कारण का, आई अशा गावाला निघून गेल्यात का पुन्हा परत कधीच आपल्या घरामध्ये येणार नाही. असं म्हणतात ना की डोंगराच्या आड सूर्य जातो, डोंगराच्या आड सूर्य जातो, पण तो पुन्हा दिसतो. पण मात्याड गेलेली आई पुन्हा घरामध्ये कधीच येत नाही. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी, लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी, भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी, भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. खरं तर या परिवाराची एक भोळी रखुमाई या परिवारामधून, कुटुंबामधून, तुमच्या आमच्यामधून निघून गेली. पण आमच्या आईनं आमच्या परिवाराकरता फार काबाड कष्ट केले, परिश्रम केले, गोड शिकवणी दिल्या, गोड संस्कार दिले. पण आमची आई आमच्या घरामधून निघून गेली. पण आमच्या ह्या आई साहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती होण्याकरताच आजचं हे कीर्तन आहे. विठाला विठाला खरं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे, तथा पुण्यस्मरण आहे, आणि त्याच्याच निमित्ताने आपलं कीर्तन आहे. खरं तर हल्लीचा वर्तमान काळ असा आहे, आताच्या वर्तमान काळामध्ये अनेक लोक कधी कधी म्हणतात ना, कशाला करायचं श्राद्ध आणि कशाला करायचं पुण्यस्मरण, कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला, बरोबर ना.
कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो, पण मला सांगा पुरुष मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतो? हां, सगळ्यांना बोलता येत आहे ना? हा, प्रवचन असतं 1 तास. कीर्तन असतं महिला मंडळ, कीर्तन असतं 2 तास, बरोबर. पिक्चर असतो वा 3 तास, ते नाही सांगावं लागत. हां, आणि तमाशा असतो वा रातभर, पण काय देणं घेणे. आपलं कीर्तन आहे 2 तास, पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ. हां, आणि खुशाल नाही म्हणता, पण आता हो म्हटलात, हे माझं भाग्य मात्र. विठ्ठल 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 विठ्ठल. श्राद्ध आपण का केलं पाहिजे? त्याच्या पाठीमागे आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की आपल्या घरामधला कोणताही मूर्त व्यक्ती असू देत, आपले आई वडील, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मूर्त व्यक्ती, त्याच्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काय कीर्तन करतो ना, त्याच्यामुळे काय होतं आहे का, त्या गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सदगती प्राप्त होत असते. तुम्ही सांगाल महाराज काय सांगता हो, आता 1 वर्ष झालंय, ती व्यक्ती आमच्यामधून निघून गेली, मग ती व्यक्ती आता कुठल्या जन्माला जाणार, ती व्यक्ती आता कुठल्या योनीमध्ये जाणार हे आम्हाला माहिती नाही. मग आम्ही इथं पिंडदान करायचं, इथं कीर्तनकार आम्ही बोलवायचे, पाहुणे रावळे आम्ही बोलवायचे, त्यांना जीव खाऊ आम्ही घालायचं, आणि याचा फायदा आमच्या पितरांना होईल का? पण आहे का, तुकोबऱ्या घोड सांगतात, तुका मने पितृ आशीर्वाद देती, 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 कल्याणाई तिची दया पूर्ण, वादाची वाट स्वर्गीचे पूर्वज, वादाची वाट स्वर्गीचे पूर्वज, तुका मने पितृ आशीर्वाद देती, तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्याणाई तिची दया पूर्ण, वादाची वाट स्वर्गीचे पूर्वज, वादाची वाट स्वर्गीचे पूर्वज. वा, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. आपल्या पितरांच्या नावाने पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान या गोष्टी जर केल्या तर आपले पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात. पण लक्षामध्ये घ्या, जे पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात ना, तेच पितर तुम्हाला आम्हाला शाप सुद्धा देतात. मग त्याचा परिणाम त्या ठिकाणी आपल्या कुटुंबावरती होतो. मग काय होतोय का, ज्या घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील, समजून जायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला एखादा करता पुरुष अपघातामध्ये मरण पावला, समजून जायचं की आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरातला मुलगा उपवर झाला, मुलगी मोठी झाली, लग्नाची झाली, पण लग्न जमत नाही, काय समजायचं महिला मंडळ, आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. पण मला सांगा, लग्न जमत जर नसलं तर आपण कोणाकडे जातो बरं? कोणाकडे जातो? मी काय बोलते समजतंय ना? म्हणजे माझी भाषा कळते ना? जराशा माना हलवत चला, म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजतंय. हा, विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. लग्न जमत नसेल तर कोणाकडे जातो आपण? ब्राह्मणाकडे. ब्राह्मण देवता काय सांगणार? तुमच्या घरामध्ये काहीतरी दोष आहे, तुम्ही एक काम करा, त्र्यंबकेश्वर जवळच आहे, एक काम करा, त्र्यंबकेश्वरला जा आणि त्या ठिकाणी काय करा, नारायण नागबली करा. अनेक लोकांनी केलाही असेल, पण माझे तुकोबऱ्या सांगतात, बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा, बाकीचे कर्मकांड करण्यापेक्षा ज्या तिथीला आपले आईवडील गेलेत ना, माऊलींची गोड उभी आहे. सोम सूर्यादिग्रहणे येऊन करीती
पार्वणे की माता पितरा मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथेला आपल्या आईनं देह ठेवला, ज्या तिथेला आपल्या बापानं देह ठेवला असेल, त्याच तिथेला आपल्या आई बापाच्या नावाने पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. पण आत्ताचा पाखंडी काळ, अनेक लोक म्हणतात महाराज श्राद्ध करून सद्गती मिळेल का, कीर्तन करून मोक्षप्राप्ती होईल का असं म्हणतात. आणि ती मुलं आपल्या आईबापाच्या नावाने काहीच करत नाही. त्याचा वाईट असा परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो. तुकोबरे म्हणतात आहा कटा त्याचे कधी ती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आहा कटा म्हणजे बोट मोडणं. आपलेच पितर तुमच्या आमच्या नावाने बोट मोडतात. आणि एकदा की आपल्या पितरांनी आपल्या नावाने बोट मोडले का आपला प्रपंच आपण किती सुखी करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या प्रपंचामध्ये सुख येत आणि दुःखाचा बाजार संपत नाही. याला कारण ते आहे. म्हणून आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावाने श्राद्ध जो काही विधी असतो तो आपण केला पाहिजे. पण हे परमेश्वरा, खरं तर आमच्या आईला सद्गती मिळण्याकरता, आमच्या आईला मोक्षप्राप्ती व्हावी ही आमची सर्वांची उत्कंठा आहे. विठाला विठाला विठला विठला आणि म्हणून या ठिकाणी आई साहेबांच्या निमित्ताने आणि आपल्या सेवेकरता कर्म देता झाले. अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराय सांगतात या ठिकाणी आपण जन्माला आलेला आहात, पण जन्माला आल्यानंतर चांगलं कर्म करायचं का वाईट कर्म करायचं हे मात्र आपल्याच हातामध्ये आहे. बघा, चांगलं कर्म करा, आपलं कसं होणार आहे, चांगलंच होणार. पण ज्या दिवशी दुसऱ्या विषयी आपण वाईट बोलाल, दुसऱ्यासाठी आपण खड्डा खोदाल, त्या खड्ड्यामध्ये कोण पडणार आहे? आपणच ना. कारण आपल्याकडे एक म्हण आहे, जैसी करणी वैसी भरणी. आपण जे पेरणारे उद्या तेच उगवणारे. केले कर्म झाले तेची भोगाले. 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 उपजले मेले आईचे किती. उपजले मेले आईचे किती. हरिमुखी गातार परतीचा. हरिमुखी गातार परतीचा. हे केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले उपजले मेले ऐसे किती ऐसे किती ऐसे किती. वा. केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. कर्म माणसाला चुकत नाही. वाईट कर्म करा, मात्र तुमच्या माझ्या देहालाच भोगावं लागणार आहे. मला सांगा, गहू पेरल्यावरती बाजरी उगवते का? गहू पेरल्यावरती गहूच येतो, त्याला म्हणतात कर्म. जे आपण करणार ते मात्र भरावं लागणार. आणि म्हणून या ठिकाणी आलात, चांगलं कर्म आपण केलं पाहिजे. पण आत्ताचा कलियुग फार वाईट आहे. आत्ताच्या कलियुगामध्ये कधी कधी लोक म्हणतात माझं वाईट झालं ना तरी पण चालेल, पण त्याचं वाटोळंच झालं पाहिजे अशी भावना मनामध्ये असते. आणि अशा लोकांचं देव कधी चांगलं होऊ देत नाही. तुम्हाला उदाहरण सांगते. एका ठिकाणी एक बाजार भरला होता आणि त्या बाजारात एक बाई पेरू विकण्याकरता बसली होती. एक माणूस त्या ठिकाणी आला आणि त्या माणसाने काय केलं का न कळत त्या बाईच्या पाठीमागला पेरू उचलला आणि तो माणूस पुढे पळू लागला. त्या बाईला एवढा राग आला, त्या माणसाला पकडलं, पायामधली चप्पल काढली. आता ऐका किती मारलं, एवढं मारलं जोपर्यंत
चपलेचे 2 तुकडे पडत नाही आणि चप्पल खाली पडत नाही ना, तोपर्यंत बाई काय शांत बसला नाही. तेवढ्यामध्ये एक माणूस आला. म्हटलं काय हो भाऊ, अहो 5 रुपयाच्या पेरू करता भर बाजारामध्ये तुम्ही त्या बाईचा किती मार खाल्ला. 5 रुपयाच्या पेरू करता तुम्ही तुमची किती इज्जत घालवली. तो म्हटला अरे थांब, तुला काय समजतं म्हटला, त्याच्यामध्ये माझं काय गेलं म्हटला, त्या बाईची चप्पल तुटली. म्हणजे आलं का लक्षात, माझं वाईट होऊ दे पण त्याचं वाटोळं झालं पाहिजे अशी भावना मनामध्ये असते. पण ऐका एका कवीचं सुंदर काव्य, भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो, कांटे बनकर मत रहना. नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो, सदाचार अपना न सको तो पापों में कब मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना. ओ बना सके तो फूल बनो, बना सके तो फूल बनो, कांटे बनकर मत रहना. ओ बना किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, नहीं बन सकते हो, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. एखाद्या व्यक्तीचं चांगलं करता येत नसेल तर करू नका, पण त्या व्यक्तीच्या मार्गामध्ये तुम्हाला मला काटे टाकण्याचा अधिकार देवानं अजूनही दिलेला नाही. पुढे सांगितले, सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो, मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष तो मत घोलो, बोलो यदि पहले तुम तोलो, फिर मुँह को खोला करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना. जन्माला आलेला आहात, मानव देह भेटलाय, पण चांगल्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा, चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सांगाल महाराज तुम्ही सांगताय ना चांगलं कर्म करायचं, पण चांगलं कर्म करायचंय कोणत्या माध्यमातून तर ऐका, चांगल्याच्या संगतीमध्ये जर गेलात तर कर्म पण कसं होणार आहे, चांगलंच होणार. पण ऐका, ज्या दिवशी वाईटाच्या संगतीमध्ये गेलात त्या दिवशी कर्म कसं होणार आहे. सोपं उदाहरण सांगते. आपल्याच गावातला एखादा वारकरी मनुष्य असेल, माळकरी मनुष्य असेल आणि अशा व्यक्तीची मैत्री जर झाली तर तो काय सांगेल, चल आता वारी जवळ आली, आपण वारीला त्या ठिकाणी जाऊ. आज एखादाच आहे गावामध्ये आपण भजना करता जाऊ, पण ते जर एखाद्या पिनाराच्या संगतीमध्ये जर गेला, पिनारा म्हणजे कळतो ना, म्हणजे पाणी बॉटल म्हणायचे बरं का मला, त्याच्या संगतीमध्ये जर गेला ना तो म्हणतो अरे थोडीशी घेऊन बघ, मग तो नको रे भीती वाटते, अरे थोडीशी घेऊन बघ, नको कधी घेतली नाही मला भीती वाटते, अरे थोडीशी तरी घेऊन बघ, एक बूस तरी घे. एक बूस घेतो, एवढी गोडी लागते, एवढी गोडी लागते, आणि आता रोज संध्याकाळी मात्र एवढी लागते. आलं का लक्षामध्ये. हा परिणाम कशाचा आहे, संगतीचा हा परिणाम आहे. म्हणून चांगल्याची संगत करा, तुमचं चांगलंच होणार. पण ज्या दिवशी वाईट लोकांच्या, नीच लोकांच्या संगतीमध्ये जर गेलात तर तुमचं वाईटच होणार आहे.
एका जंगलामध्ये एक राजहंस होता आणि त्या राजहंसाने मैत्री केली कावळ्याशी. दोघांशी फार मैत्री होती. कोण कोण? राजहंस आणि कावळा. आता मला एका राजहंसाने कुणाशी मैत्री केली? कावळ्यासोबत. पण मला सांगा, बाकीचे राजहंस काय भांडले होते का मैत्री करायला? पण उगाच मैत्री कावळ्यासोबत केली. दोघं गप्पा मारत होते. एका झाडावर बसले आणि प्रकार असा घडला, ज्या झाडावर बसले त्याच्या खालीच एक राजा त्या ठिकाणी आराम करण्याकरता बसला होता. राजा झोपी गेला आणि परिणाम असा झाला का त्या झाडाच्या फांदीमधून एक उन्हाचा प्रकाश किरण राजाच्या चेहऱ्यावरती आला आणि हे बघितलं राजहंसाने. त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे, आपल्या नगराचा राजा आहे, दयाळू राजा आहे, कृपाळू राजा आहे, आपण याला मदत केली पाहिजे. म्हणून राजहंसाने काय केलं, दोन्ही असे पंख पसरवले आणि सावली कुणाला दिली? राजाला सावली दिली. आणि हा सगळा प्रकार समोरचा कावळा बघत होता. छोटे कावळा असतो, त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला. त्या ठिकाणी कावळ्याने राजहंसाला बाय बाय केला, टाटा केला. कावळा उडू लागला आणि ऐका, उडता उडता कावळ्याने काय केलं का राजाच्या कपाळावरती गंध लावला. आलं का लक्षात? नाही, अजून खाली जाऊन नाही सांगू शकत. पण उडता उडता कावळ्यानं काय केलं का राजाच्या कपाळावरती गंध लावला आणि कावळा उडून गेला. राजाला जाग आली, अरे हे काय आहे? बघतो तर काय, नजर सहज वर गेली. वर कोण दिसलं असेल? राजहंस दिसला. राजाला एवढा राग आला, एवढा राग आला, आपला बाण धनुष्याला लावला, सर्र असा बाण सोडला आणि थेट तो बाण राजहंसाच्या मानेमध्ये गेला. राजहंस गतप्राण झाला, खाली पडला. माझा दृष्टांत संपला. राजहंसाला का मारावं लागलं? एवढा राजहंस, पण त्या राजहंसाने मैत्री कोणासोबत केली? कावळ्यासोबत केली. दृष्टांत संपला. सांगायचा मुद्दा काय आहे? ही गोष्ट राजहंसाची पण नाही, ही गोष्ट कावळ्याची पण नाही, ही गोष्ट तुमची आमची आहे. आपण जीवन जगताना काही काही कावळ्यांच्या संगतीमध्ये आपण गेलो आणि अशा कावळ्यांच्या संगतीमध्ये आपण गेल्यामुळे एक दिवस आपला नाश हा निश्चित होणार आहे. म्हणून कबीरजी सांगतात, संगत करले साधुकी बढत बढत बढ जाय, संगत करले नीचुकी हरपल धोका खाय, कबीरा हरपल धोका खाय. चांगल्याची संगत करा, तुमचं चांगलं होणार. संत सांगतात, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, संत संग धरा तुम्ही. पाठी लागला से काळ दात खातो करा करा, पाठी लागला से काळ दात खातो करा करा, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले बोधे, उठा उठा जागा पाठी. लागलाचे काळ दात खातो करा करा, पाठी लागलाचे काळ दात खातो करा करा, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले बोधे, उठा उठा जागा पाठी. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा, पाठी लागला से काळ दात खातो करा करा, पाठी लागला से काळ दात खातो करा करा. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा, पाठी लागलाचे काळ दात खातो करा करा, पाठी लागलाचे काळ दात खातो करा करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, पाठी लागला से काळ दात खातो करा करा, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोठे. हो, पुण्य ठिकाणी आलात. संताची संगत करा, कारण संत तुम्हाला मला जागा करतात. उठा जागे भारी आता,
स्मरण करा पंढरीनाथ बाबे चरणी ठेवा माता सुख विव्यथा जन्माच्या धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशूळ हे आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा जागा आता जागा आता जागा आता जागा हे चोरी निज जाने हे चोरी निज जाने नाडूनी बागा चोरी निज जाने नाडूनी बागा 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 आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा जागे करतात पण कोण संत महात्मे आता जागा रे भाईंनो जागा काल झाल्या नाडोनी भागा काल झोपलेला आहे तोपर्यंत काय करा देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे पण आताच्या काळातले काही लोक म्हणतात महाराज तुम्ही किती सांगा तुम्ही किती म्हणा पण आम्ही देवाला मानणार नाही पण तुम्हाला एक वाक्य सांगते तुम्ही देवाला माना किंवा न माना तुम्ही देवाला माना किंवा न माना पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना त्या दिवशी तुमच्या घरापुढे पाहुणे जमा झाल्याशिवाय राहणार आलं का लक्षात माना किंवा नका म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात मामे वंशो जीवलोके जीवभूता सनातना म्हणून आपण सगळी देवाची लेकरे आहोत स्वतः भगवान सांगतात तुमचे ध्येय जरी वेगवेगळे असले पण तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मीच एक भगवान परमात्मा आहे सर्वा घटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी सूर्य एकच आहे पण सूर्याच्या रश्मी अनंत आहेत त्याप्रमाणे भगवान परमात्मा एकच आहे पण आपल्या भक्ता करता अनंत अवतारगिसी भक्ता कारणे कंदवाळू कृपाळू दिना लागी उधरणे एकच भगवान परमात्मा पण त्या एकाच देवाने आपल्या भक्ता करता अनंत रूपाने या ठिकाणी आला म्हणून संत म्हणतात तुम्ही या ठिकाणी आलात चांगलं कर्म जर केलं तर फळ चांगलं मिळेल पण ज्या दिवशी वाईट कर्माच्या बंधनामध्ये जर अडकला आणि अशा कर्मापासून वाचण्याचा किती प्रयत्न केला सुटण्याचा किती प्रयत्न केला आपण वाचू शकत नाही अभंगाचे पहिले चरण कर्म कर्म
कर्म देता झाले, प्रयत्न करता काही न चले. कर्म असं आहे, कर्माच्या पुढे किती चुकवण्याचा प्रयत्न करा, किती सुटण्याचा प्रयत्न, पण कर्म असं आहे का रामकृष्णही आले गेले, देवालाही कर्म चुकलं नाही. म्हणून आपण या ठिकाणी आलात. कर्म चुकवायची ताकद फक्त आणि फक्त देवाच्या नामचिंतनामध्येच आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आला, देवाच्या नावावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पण आत्ताचा काळ असा आहे, आपण विश्वास ठेवतो बाकीच्या लोकांच्या नावावर आणि देवाच्या नावावर फार कमी लोक ठेवतात. पण याच्यामुळे तुम्हाला आम्हाला दुःख भोगावं लागतं. तुम्हाला थोडंसं उदाहरण सांगते, जरा लक्षपूर्वक ऐका. विठ्ठल विठ्ठल एका गावामध्ये असंच एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्यांचं नवीन असं लग्न झालं होतं. निवांत बसले होते, गप्पा मारत होते. ती म्हटली, एक काम करू, आपल्या सगळ्या गावामध्ये जेवढे काही नवरा बायकोची नावं आहेत त्याच्यापेक्षा वेगळं नाव आपलं ठेवायचं. काय विचार केला? नाव वेगळं ठेवायचं म्हटलं, मला विचार करावा लागेल. मग ते 4-5 दिवस गेले. पुन्हा दोघं निवांत बसले. हा म्हटला, मला आठवलं, सगळ्यांपेक्षा वेगळी नावं ठेवायची. म्हटलं, मला आठवलं, आपण एक काम करू. म्हटला, माझं नाव लाडू आणि तुझं नाव जिलेबी. काय नाव ठेवलं? तोंडाला पाणी येऊ द्यायचं नाही. याचं नाव ठेवलं लाडू आणि तिचं नाव काय ठेवलं? महिला मंडळ जिलेबी. आता नेटकीच लग्न झालं होतं, नवीन लग्न झालं होतं, मुलं बाळ काही नव्हते. हा शेतकरी होता. मग 2 बैल होते. एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. आता यांचे 4 नावं. कोणते कोणते हो? लाडू, जिलेबी, पाहुणा आणि चाबूक. हे 4 नावं या दोघांव्यतिरिक्त बाकी कुणालाच माहिती नव्हते. आता प्रकार असा झाला, लाडू शेतकरी असल्यामुळे काहीतरी कामाच्या निमित्ताने शेतामध्ये गेला होता आणि ती जी काही बाई होती जिलेबी ती घरीच होती. आता प्रकार असा घडला, योगायोग झाला की यांच्या घरी एक पाहुणा आला. त्या पाहुण्याने काय केलं का त्या जिलेबीशी एकटाच गप्पा मारल्या, पण त्या पाहुण्याला कळलं नाही का ह्या बाईचं नाव जिलेबी म्हणून. जिलेबी सांगते, म्हणे, का हो पाहुणं, अव इथं जेवण करता की शेतामध्ये लाडू तिकडं जायचं. आता याला काय माहिती नवऱ्यास नाव लाडू ये, याला वाटलं खायचाच लाडू. पाहुण्यानं विचार केला, लाडू असला म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हटला. आता हे पाहुणं लाडूच्या आशेनं कुठं गेलं? शेतामध्ये गेलं. लाडू सोबत 2 तास गप्पा मारल्या, इकडचं तिकडचं बोलणं झालं. आता लाडूची बाईक होती जिलेबी, ती घरून काय लवकर ये ना. मग हा लाडू म्हणतो, म्हणे, का हो पाहुणं, अहो इथं जेवण करता का घरी जिलेबी तिकडं जायचं. आता याला काय माहिती बायकोच नाव जिलेबी, याला वाटलं खायची जिलेबी. पाहुण्यानं विचार केला, लाडू सोबत जिलेबी असला म्हणजे आनंद आनंद. म्हटलं चला घरी. पण ऐका, त्या लाडूने काय केलं, आपले जे काही 2 बैल होते, कोणते कोणते हो? झोपले का पाठीमागे? कोणते कोणते? पाहुणा आणि चाबूक. 2 बैल शेतामध्ये बांधून ठेवले आणि हे दोघं जेवण करण्याकरता घरी आले. त्या जिलेबीनं यांना वाढलं आणि ताटामधला पाणी फेकण्याकरता घराबाहेर गेली. प्रकार असा घडला, शेतामध्ये जो काही पाहुणा नावाचा बैल बांधून ठेवला होता ना, तो पाहुणा बैल सुटला, घरी आला आणि जिलेबीने बघितला. ती मोठ्याने ओरडली, म्हटली, हो आपला पाहुणा घरी आला. म्हटलं, काय झालं? म्हटली, काय नाही, आपला पाहुणा घरी आला. तो म्हटला, तू एक काम कर, पाहुण्याला इथं दाव्याने बांधून ठेव, तोपर्यंत मी चाबूक घेऊन आलो. आता याला वाटलं ही बाई मला दाव्याने बांधणार आणि हा बाबा चापकाने मारणार. आपलं धोतर पकडलं. म्हटलं, बाई जरा 2 मिनिटामध्ये बाहेर जाऊन आलो. जसा गेला तसा अजून काही जेवायला आला नाही. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. हे कशामुळे घडलं हो? या नावांवर विश्वास ठेवला. पण तू कोबऱ्या म्हणतात, माझा हा विश्वास तुझी या नामाचा आणि म्हणून या वाचा घोष करू देवा. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, तेरी साथ निभाएगा भगवान, तेरी साथ, तेरी साथ निभाएगा भगवान,
विश्वास जरुरी है, जीवन जगताना विश्वास भगवंतावरती ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणून त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे आणि नवे नवे त्या देवाच्या नावावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. महिला मंडळ, आता मी पुढं बोलते, माझ्या पाठीमागे बोलणार ना सगळेजणी, बोलणार ना? हां, आवाज मोठा आला पाहिजे. पुरुष मंडळ, तुमच्याकडे फक्त एकच काम, तुम्ही हाताने टाळी वाजवायची. तयार ना सगळे? तयार ना? आवाज मोठा आला पाहिजे, कुणी लाजायचं नाही. हां, ज्ञानोबा माऊली तुकाराम. थांबा 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 थांबा. असे ट्रेनचे डबे घसरतात ना, तसा नाही आवाज आला पाहिजे. गोड आवाज, एका सुरामध्ये एका तालामध्ये, आणि मोठ्यानं म्हणा. हां, आवाज मोठा आला पाहिजे, कुणी लाजू नका. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा वा, एक टाळी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा. ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा. आवाज चला चला. हा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 धन्यवाद. छान आवाज आला. एका गावात मी कीर्तना करता गेले होते. मी म्हटले पुढं ज्ञानोबा माऊली तुकाराम. एक पुढं अशा मावशी बसलेल्या होत्या, ते एवढंच म्हणायच्या ज्ञानोबा माऊली, आणि पुढं वेगळंच काहीतरी. मला जरा डाऊट आला. म्हटलं मावशी, तुम्ही ज्ञानोबा माऊली बरोबर म्हणता, पण पुढे वेगळंच काहीतरी म्हणता. मावशी म्हटल्या, ताई अहो आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, व यांचं नाव मी कसं काय घेऊ म्हटलं. तुमचं असं काय नव्हतं ना, असं काय नव्हतं ना. हां, म्हटलं ठीक आहे मावशी, पण तुम्ही पुढे म्हणायचाच तरी काय. मावशी म्हटल्या, ताई मी असं म्हणायचे का ज्ञानोबा माऊली पप्याचा बाबा. विठ्ठल विठ्ठल आता असं म्हटल्यावर माझा भगवान परमात्मा धावून येईल का? मनापासून नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी आलात. कर्माच्या बंधनामध्ये न अडकता. कर्म असं आहे का रामकृष्णही आले गेले, एवढे मोठे प्रभू रामचंद्र, पण माझ्या प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा प्रदीर्घ वनवास भोगावा लागला. देवाचा जाऊ द्या, देवाच्या बापालाही कर्म चुकलं नाही. कोण होता? दशरथ राजा. 4 मुलं होते. आपल्यासारखा एक होता का? 4 मुलं होते. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पण आहे का ज्या वेळेला आपल्या बापाचा अंत झाला ना, बापाच्या तोंडामध्ये पाणी पाजना करता 4 मुलांपैकी एकही मुलगा जागेवरती नव्हता. तुम्ही सांगाल कसं शक्य आहे महाराज? अहो 4 मुलं होते, बाप गेला आणि बापाच्या अंत समयी तोंडामध्ये पाणी पाजना करता एकही कसा नाही. याचं कारण आहे का? त्या दशरथ राजाचं काहीतरी वाईट कर्म असेल ना. मग कोणतं कर्म? तुम्हाला पुरावा सांगते. विठ्ठल विठ्ठल एक दिवस दशरथ राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता. दुपारचे 12 वाजलेले आहेत. ऊन डोक्यावरती आलेलं आहे. शिकार काही भेटत नाही म्हणून पुढे चालत गेला. सुंदर असं एक पाण्याचं सरोवर त्याने बघितलं. आनंद वाटला की अरे, या सरोवरावरती एखादा प्राणी या ठिकाणी पाणी पिण्याकरता येईल, आणि प्राणी या ठिकाणी आला की त्याला बाण मारायचा आणि मला शिकार भेटेल. या हेतूने त्या सरोवराच्या काठी एक झाड होतं. त्या झाडावर तो राजा जाऊन बसला. पण ऐका ना मायबाप, नेमका योगायोग झाला असा की त्या जंगलामधून श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशीला चाललेले होते. श्रावणाचे आईबाप दोघे आंधळे आहेत. म्हटले, बाळा अरे काही कर श्रावणा, आम्हाला फार तहान लागली, आमचे प्राण व्याकुळ झालेत बाळा. अरे काही कर, पण पिण्यासाठी कुठून तरी पाणी घेऊन ये. म्हणून श्रावणाने काय केलं,
कावड खाली ठेवले, सांगितलं आई बाबा तुम्ही इथेच थांबून राहा, तुमच्यासाठी मी पाणी घेऊन येतो. ऐका, छोटासा श्रावण बाळ आहे, आपल्या हातामध्ये पाण्याचं कमंडलू घेतलेलं आहे आणि पाणी आणण्याकरता निघाला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. 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 छोटासा श्रावण बाळ आहे. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. दुर्दैवी घटना घडली. छोटासा श्रावण बाळ आहे, आपल्या हातामध्ये पाण्याचं कमंडलू घेतलं आणि पाणी शोधण्याकरता गेला. दूरवर गेला, पाणी कुठेच भेटेना. डोळ्यामध्ये पाणी आलं की अरे माझे माता पिता दोघे आंधळे आहेत, तहान लागली, पाणी आणावं तरी कुठून. थोडासा पुढे गेला आणि पाण्याचं सरोवर लांबूनच चमकलं. आनंद वाटला. पळतच त्या सरोवराच्या काठावरती गेला आणि आपल्या हातामधला पाण्याचा कमंडलू पाण्यामध्ये फेकला. आता मला सांगा महिला मंडळ, आपल्या घरी पाहुणे आले त्यांना प्रथम आपण काय देतो? पाणी. पण पाणी कसं देतात? काय काय स्त्रिया काय करतात, ग्लासामध्ये एवढं असं बुडवतात आणि पाणी त्या पाहुण्याला देतात. पण तुम्हाला सांगते, ज्या वेळेला आपल्या नखाचा आणि पाण्याचा स्पर्श झाला का पाण्याचं विष बनतं. पाण्याचं काय बनतं? विष बनतं. मग समोरच्या पाहुण्याला आपण पाणी पाजतो का विष पाजतो? पण विष पाजायचं नाही, पाणी पाजायचंय. पाणी मात्र असं दिलं पाहिजे. श्रावणाने काय केलं, कमंडलूमध्ये बोट न बुडवता एक दोरी बांधली आणि सायाने कमंडलू पाण्यामध्ये फेकला. परिणाम काय झाला, त्या पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला आणि तो आवाज दशरथ राजाने ऐकला. राजा सावध झाला. दशरथ राजाने पुढचा मागचा विचार न करता आपल्या भात्यामधला बाण सोडला. तो बाण मारला, पण तो बाण कुठे लागला? शर आला तो धावोनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. आई गे आत फोडोनी हाक, तो पडला जाऊनी झोक. ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नुमनी. आसवे आणखी नयनी, तो बदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण माला, शर आला तो धावोनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. दुर्दैवी घटना घडली. दशरथ राजाने पुढचा मागचा विचार न करता आपल्या भात्यामधला बाण सोडला, पण तो बाण त्याच्या छातीमध्ये लागला. तो विव्हळला. मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. आणि हाच आवाज दशरथ राजाने ऐकला. अरे बाण मी मारलाय प्राण्याला, आवाज आलाय माणसाचा, नक्की बाण लागला तरी कुणाला म्हणून बघावं तरी. झाडावरून खाली उतरला. थोडासा पुढे गेला तर एक तरुण मुलगा, गोंडस मुलगा मूर्छेहून पडला होता. आपली मांडी घातली, त्याला मांडीवर घेतलं. म्हटले, का रे बाळा, अरे तू कोण आहेस, तू कुठून आलास? तो म्हटला, हो मी श्रावण बाळ आहे, माझे माता पिता दोघे आंधळे आहेत, त्यांना फार तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता आलो होतो. पण तुम्ही मला बाण मारलात, तुम्ही आहात तरी कोण? अरे मी नगराचा राजा आहे, मी दशरथ राजा, प्रभू रामचंद्राचा बाप मी आहे, या नगराचा राजा मी आहे. दशरथ राजा, तुम्ही मला हा बाण मारलात, पण हा बाण माझ्या काळजामध्ये घुसलेला आहे, हा बाण माझ्या काळजामध्ये रुतलेला आहे. आणि ऐका ना दशरथ राजा, महत्त्वाचं म्हणजे माझ्या आई बापाचा मी एकुलता एक मुलगा आहे.
मी एकुलता पुत्र कसा हा घाला मजवरी अवचित आला मम म्हातारी माय बाप तानेले तरू खाली असतील बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आनाया निर्मळ वारी मी गेलो या कासारी ही लग बघा बघुनी दारी तो परत फिरे तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला शर आला तो रागोनी आला विव्हळला श्रावण दशरथ राजा माझ्या आई बापाचा मी एकुलता एक मुलगा आहे मी आता मरणार आहे हो मी जगू शकत नाही पण ऐका ना राजा माझी इच्छा पूर्ण करा ना माझ्या आंधळ्या आई बापाला एवढं पाणी तुम्ही नेऊन द्या एवढं बोलला आणि लगेच आपले प्राण सोडले राजाला वाईट वाटलं पण म्हणतात ना की मरते समय एखाद्या माणसाने एखादी इच्छा जर केली तर ती इच्छा पूर्ण करायची असते म्हणून काय केलंय आपल्या हातामध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्याचा कमंडलू घेतला आणि आईबापाच्या दिशेनं जाऊ लागला आईबाप दोघे आंधळे होते पण कान लावून बसले होते की अरे आमचा एकुलता एक मुलगा आहे पाणी न करता गेला अजून कसा आला नसेल आणि ज्या वेळेला राजाच्या पावलांचा आवाज आईनं ऐकला ना आई म्हणते कार्यश्रावणा कार्य बाळा येण्याकरता उशीर झाला कसा काय बाळा अरे काहीतरी बोल ना पण याला माहिती होतं मी जर बोललो ना माझा आवाज आईबाबा ओळखतील आमचा बाळ कुठे आहे मी उत्तर काय द्यावं तुमचा बाळ मीच मारलाय तुमचा बाळ माझ्या बाणानं मेलाय सांगावं काय काही न बोलता आई बापाच्या समोर आला आणि पाण्याचं कमंडलू आईच्या हातात ठेवलेलं आहे आईला शंका आली मी बोल म्हणते माझा बाळ का बोलत नाही कारण आज्ञा पाळणारा माझा बाळ आहे गुणी माझा श्रवण बाळ आहे पण बोलत का नाही आईला शंका आली आई म्हटली बघ बाळा तू बोलणार नसशील ना हे पाणही नको आणि आम्ही मरतो मग कुठलाच पर्याय शिल्लक नाही पाण्याचं कमंडलू आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे दोन्ही गुडघे टेकवले आई बापाच्या समोर बसला आई बाबा मला माफ करा मी तुमचा श्रावण बाळ नाही हो मी दशरथ राजा अरे आमचा बाळ कुठे गेला रे एकुलता एक बाळ आहे आमचा पाणी अन्याय करता गेला अजून कसा आला नाही रे अरे सांग त्याला आई बाबा तुझी वाट बघताय डोळ्यामध्ये पाणी आलं सांगावं कसं तुमचा बाळ गतप्राण झालाय त्याने जगाचा निरोप घेतला सांगावं कसं कळेना पण हृदयावरती दगड ठेवला आणि बोला आई बाबा मला माफ करा मी दशरथ राजा तुमचा एकुलते एक श्रावण बाळ माझ्या बाणानं आजानतेपणे मारला गेला पण आई बाबा तुमच्या बाळाची इच्छा एवढं पाणी तुम्ही प्या पण तुम्हाला सांगते ज्या वेळेला आई बापाने ऐकलं ना आपला एकुलता एक मुलगा मारला गेला दोघांनी हंबरडा फोडला टाहो फोडला आक्रोश केला रे दशरथ राजा आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास आम्ही कसं जगायचं कुणाच्या आधारावरती जीवन जगायचं कुणाचा आधार आहे रे आम्हाला बघ आम्ही जगणार नाही आम्ही आता मरणार आहोत पण मरते समयी तुला एक शाप आम्ही देतो का ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आम्ही तडफडून मरणार आहोत ना त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र वियोगाने तडफडून मरशील आणि तेच कर्म पुढे कामाला पुत्र दशरथा चौघे पुत्र दशरथा चौघे पुत्र दशरथा चौघे पुत्र दशरथा चौघे पुत्र दशरथा
चौघे पुत्र दशरथा मृत्यू समयी एकैनवता 4 मुलं होते. पण ज्या वेळेला आपला बाप गेला ना, बापाच्या तोंडामध्ये पाणी पाजण्याकरता त्यावेळेला राम आणि लक्ष्मण दोघे वनवासामध्ये होते. भरत आणि शत्रुघ्न दोघं जर मामाच्या घरी गेले होते. बापाच्या तोंडामध्ये पाणी पाजण्याकरता 4 मुलांपैकी एकही मुलगा जागेवरती नव्हता. त्याचं कारण काय? त्याचं कर्म आहे. आणि म्हणून कर्म असं आहे का ते देवालाही चुकत नाही. कर्म देवाच्या बापालाही चुकत नाही आणि कर्म देवाच्या बायकोलाही चुकत नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्म असं आहे ते कुणाचीच पाठराखण करत नाही. कर्म चांगलं करा, चांगलं होणार. कर्म वाईट करा, तुमचं वाईटच होईल. पुढे सांगितलंय कृष्णा सारिखे वैभव बंदी शाळेत वसुदेव. एवढा मोठा कृष्ण होता, किती सामर्थ्य. पण अशा कृष्णाला जन्म कुठं घ्यावा लागला हो? कौस मामाच्या कारागृहामध्ये. आणि आई बापाला सुद्धा कुठे राहावं लागलं? कृष्णा सारिखे वैभव बंदी शाळेत वसुदेव. मग ऐका, जे कर्म रामाला चुकलं नाही, जे कर्म रामाच्या बापाला चुकलं नाही, जे कर्म रामाच्या बायकोला सीता मातेला चुकलं नाही, आणि जे कर्म भगवान कृष्णाला चुकलं नाही, ते कर्म तुम्हाला आम्हाला चुकणार नाही. पुढे सांगितले तुका म्हणे कर्मरेखा कदा न चुके ब्रह्मादिका. की जो ब्रह्मदेव आपलं भविष्य सांगतो, असा ब्रह्मदेव माऊली सांगतात लल्लाटीचे लिहिले ते कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसोनी जाय. असा ब्रह्मदेव, जगाचा जगतपिता असा ब्रह्मदेव, त्यालाही कर्म चुकत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलोत. कर्म चुकवायचं जर असेल तर एकच पर्याय, मुखामध्ये नामचिंतन आणि हाताने भजन. विठोबा रखुमाई या ठिकाणी यथामती अवकाश अभंगाचा धावता भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटचे फक्त या ठिकाणी 5 मिनिटं घेते. थोडंसं आई या विषयावरती बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते. खरं तर जीवनामध्ये पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनामध्ये स्वतःची आई निघून गेली का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. आणि जीवनामधला आपला बाप निघून गेला की आपल्या बापासारखा विश्वास आणि आपल्या बापासारखा आदर या जगामध्ये पुन्हा कुठे मिळत नाही. आई ती आपली आईच असते आणि बाप तो आपला बापच असतो. पण कैलासवासी हा परिवारामधून या आई तुमच्या आमच्यामधून निघून गेला का जे आईने परिवाराकरता काबाड कष्ट केले, परिश्रम केले, गुड असा परिवार आपला घडवला, पण या परिवारामधून ही माय माऊली तुमच्या आमच्यामधून निघून गेली. पण लक्षामध्ये घ्या, ज्या दिवशी स्वतःची आई आपल्या घरामधून निघून जाते, महिला मंडळ आपली माय आपल्या माहेरामधून निघून जाते ना, त्या दिवशी आई कुणाला म्हणावं आणि आई म्हणून कुणाला हाक मारावी प्रश्न पडतो. आई कुणा म्हणू मी, आई हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोक कारी. आई कुणा म्हणू मी, आई खरी नदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वतःची आई निघून गेली का आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळत नाही. आई ती मात्र आई असते, लक्षामध्ये घ्या. सबसे बड़ी है माँ,
आईसारखं प्रेम या जगामध्ये कुणालाच करता येत नाही. बघा जुन्या काळचे दिवस आठवा. जुन्याकडे आपल्या घरामध्ये किती गरिबी का आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं, पिण्याकरता पाणी नसायचं. मुलाने शाळेमधून घरी यावा, आई मला फार भूक लागली ग, बाबा मला फार भूक लागली हो. आईनं घरामध्ये जावं, टोपलं उडवून बघावं, पण टोपल्यामध्ये भाकरीचं कण नाही, करावं तरी काय. सांधे कोपऱ्याला बघावं, कुठे अन्नधान्याचं कण नाही. आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. आईनं बापाकडं बघावं, बापाच्या डोळे भरून यावे. पण नाही का या संकटामध्ये आपले आईबाप कधी हरले नाही. आपल्या आईबापानं भर उन्हामध्ये दुसऱ्याच्या बांधावर जावं, हाडाचे काढं करावेत, रक्ताचं पाणी करावं, 2 पैसे कमवावे, अन्नधान्य घ्यावं, घरी यावं आणि आपल्या मुलाला खाण्याकरता द्यावं ना. एवढी त्या आईची गरिबी, इतकी प्रेम करणारी एकमेव त्या ठिकाणी प्रेमाची मूर्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणजे आपली आई आहे. तू कितनी सच्ची है, तू कितनी अच्छी है, प्यारी प्यारी आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. हे परमेश्वरा, आमची आई आज आमच्या घरात नाही, पण आमच्या ह्या आईला सद्गती प्राप्त होऊ दे. चांगली परमेश्वराच्या चरणी जागा दिवशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी आपण करूयात. खरं तर ज्यांनी सुंदर अशा मृदुंगाची साथ दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे, ते देखील कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेत. कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तन करतात म्हणजे ही लोक शिकलेली, पण असं अजिबात नाही. ते स्वतः CA आहेत, मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली. आपले मनापासून धन्यवाद. ज्यांनी अतिशय सुंदर असं गायन केलं, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये गोड असं नाव आहे, आपल्या गावचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ महाराज गडाख महाराज, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी महाराज अक्षय महाराज आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारे गायन केलं, पाठीमागे गोड साथ दिली, या मुली आपल्या संस्थेमधल्या आहेत. माझं गाव आहे सांगवी, तालुका आहे संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे. त्या मुली आपल्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत. जेवढ्या मुली या ठिकाणी आल्यात, गोड सेवा दिली, गोड गायन केलं, या सगळ्या मुलींचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी चोपदार बाबा, खरं तर चोपदाराचं काम काय असतं, चोपाचोपी, पण अशी गरज नाही भासली. अतिशय एवढा समाज या ठिकाणी आहे, पण अतिशय शांत चित्तानं आपण सर्वांनी सेवा श्रवण केली. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्याने 2 तास कार्यक्रमाचं शूटिंग केलं, या ठिकाणी आमच्या संगमनेरचेच कोल्हेवाडी गावचे आदरणीय आमचे बंधू दीपक दादा कोल्हे दादा, आपले मनापासून धन्यवाद. आणि ज्यांच्या सिस्टीमचं अतिशय गोड असं नाव आहे आणि ज्यांची गोड सिस्टीम अगदी काही सांगावं लागत नाही, गोड एप्रोटिंग, आमचे बंधू आमचे गणेश दादा, आपले मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, माझ्या समोर बसलेली माझी वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नाव मी घेत नाही कारण तुमचे नाव मला, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते आणि अगदी मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. पण बघा अतिशय या ठिकाणी मला वाटतं परवाच 12 जानेवारीला
12 जूनला आपल्या अहमदाबादमध्ये एक दुःखद अशी घटना घडली का ते विमान त्या ठिकाणी क्रॅश झालं आणि ते विमान त्या ठिकाणी कोसळल्यामुळे त्या विमानामध्ये जवळपास 250 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. अशा त्या निष्पाप प्रवाशांचा बळी त्या ठिकाणी गेला. अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. याचा मुद्दा एकच आहे सांगण्याचा, कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही. सगळ्यांशी प्रेमानं वागा, एकत्र आले, बोलत चलत चला. आपले विचार त्या ठिकाणी आपण एकमेकांशी शेअर केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. खरं तर त्या प्रवाशांना या ठिकाणी सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि या ठिकाणी हे परमेश्वरा आमच्या ह्या आईला सद्गती प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना पुन्हा एकदा पांडुरंगाचरणी आपण करूयात आणि झालेली सेवा पांडुरंगाचरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पण अगदी शेवटच्या 1 मिनिटामध्ये सर्वांनी आपले दोन्ही हात वर करायचे. सर्वांनी